आज आपण गेलो आहे गडचिरोलीला. गडचिरोली हे विविध पशु पक्षी आणि तेथील वृक्ष माणसाला वेध लावतो आणि अशाच निर्मल ग्राममध्ये आम्ही गेलेलो आहोत. अतिशय सुबक तेथील जे वातावरण आहे म्हणजे आणि त्याचबरोबर तेथील ही कलाकृती बांधकामाची, झाडे वेली पशुपक्षी याबरोबरच तेथील ही नीटनेटके झाडं मनाला कुठेतरी इथे खेचून आणतात आणि त्याचबरोबर अविस्मरणीय हा क्षण आपण टिपत आहोत. आणि हा क्षण तुम्हाला कसा वाटतो तर त्यामध्ये तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा. येथील हिरवळ पाणी आणि कुठेही त्याला गाळण्याची गरज नाही आणि अतिशय शांतता जिथे मनाला प्रफुल्लितता येते. आणि झाडावर बनवलेलं हे घरटं हे पण खूपच छान वाटतं. आणि येथील कलाकृती जी प्रदर्शनात ठेवलेली आहे ही कलाकृती मनाला शांत करून जातं. ह्या पाऊलवाटा डायरेक्ट स्पर्श तुमचा येथील लाल मातीशी होतो. आणि गडचिरोली म्हटलं की वृक्ष आलीच आणि वृक्ष इथे कमीत कमी 70% वृक्ष इथे आहेत आणि ह्या वृक्षाला जपणं हे प्रत्येकाचं कर्तव्य. आता आपण ह्या रस्त्यावर जात आहोत आणि येथील जो प्रसंग आहे एकदम डोळ्यामध्ये साठवून ठेवण्यालायक आहे, जो मनाला अतिशय शांत आणि प्रफुल्लित करून जातो. सुंदरशा पाऊलवाटा आणि त्या पण मातीच्याच बनलेल्या आणि एकदम नेचर सीन निसर्गासीन आपण जो जुळतो ते म्हणजे गडचिरोली. इथे पानवटा आहे आणि पानवट्यामध्ये खूप सारं पाणी साचलेलं आहे, यात साचवलं गेलं आहे. त्यानंतर आमचा प्रवास जो आहे हा प्रवास सकाळचा जो सूर्य बघण्याचा होता त्यासाठी निघालेला हा प्रवास. सूर्य हा बाहेर निघत आहे आणि त्याचबरोबर तो आपलं धडपड त्याची जमिनीला स्पर्श करण्याची आणि आपला प्रकाश झाडे वेली पशु पक्षी मानव जाती प्राणी यांना देण्यासाठी. इथे आता खो खो खेळण्याची तयारी आहे. इथे मुलं मुली आलेले आहेत आणि खो खो खेळत आहेत. त्यानंतर इथे किलबिलाट आपण बघत आहोत पक्ष्यांचा आणि मनमोहक जो सुगंध नेचरचा हलकासा आणि त्याबरोबर हा किलबिलाट मनाला